तुम्ही असं मंदिर बघितलात ज्याच्या शेजारी 12ही महिने ही सुंदर नदी वाहत असते. चला तर मग दाखवतो. हाय हॅलो नमस्कार, मी सोबत तुमचं स्वागत करतो आपल्या मिनी ब्लॉग. मंदिराच्या सुरुवातीलाच ही खूप जुनी पायवाट आहे आणि हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार. मंदिरात जाण्याआधी तुम्ही हा पक्ष्यांचा आवाज ऐका. मंदिरामध्ये प्रवेश करताच तुम्हाला एक शांतता जाणवेल. मग काय, डोक्यावरचं सगळं टेन्शन बाजूला ठेवून आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर एका बाजूला असलेली गणपतीची मूर्ती, दुसऱ्या बाजूला असलेली विठ्ठल रखुमाईची मूर्ती मनाला भुरळ पाडते. दर्शन झाल्यानंतर मात्र मंदिराच्या परिसराला भेट द्यायला विसरू नका. हर्बटाने शिवलिंग वाचवण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली होती, म्हणूनच या मंदिराला श्रीदेव हर्बट स्थानेश्वर असे नाव पडले. आता आपण जाऊया खास आकर्षण असलेल्या त्या अन्नपूर्णा नदीकडे. या नदीकडे आल्यावर तुम्हाला एक आभास होईल की तुम्ही निसर्गाच्या किती जवळ येऊन थांबणार. या नदीचं पाणी एवढं क्रिस्टल क्लिअर आहे की तुम्ही वरती उभे राहून देखील नदीचा तळभाग बघू शकता. तसेच नदीमध्ये असणारे हे छोटे छोटे मासे देखील तुमचं लक्ष वेधून घेतात. यांच्या सानिध्यात बसून तुम्ही नॅचरल स्पा देखील घेऊ शकता. जर तुम्ही व्हिजिट करणार असाल तर हा अनुभव घेतल्याशिवाय इथून जाऊ नका. So now I am just going to show you the best cinematic view of temple. ह्याचं लोकेशन आपण प्रायव्हेटच ठेवणार आहोत, पण जर तुम्हाला लोकेशन पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा, लोकेशन तुमच्या DM मध्ये येऊन जाईल. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.